दत्तगुरु मित्रांनो, परमपूज्य कृष्णानंद सरस्वती, काशीकर स्वामी, आदर्श गुरुसेवक म्हणून प्रसिद्ध असलेल्या संदीपक, अरुण, अपमन्यू इत्यादी आदर्श शिष्यांच्या यादीमध्ये कृष्णानंदांचे नाव आवर्जून घालणे एवढी प्रखर गुरुनिष्ठा त्यांच्या ठायी जन्मजात होती. म्हणून नरसोबावाडीतील तपोनिधीच्या मालिकेत त्यांचे नाव आदर्श गुरुसेवक म्हणून आदराने घेतले जाते. गुरु हेच अंतिम सत्य आहे, ह्या तत्वाचा अंगीकार करून काया, वाचा, मनाने अष्टप्रहर गुरूंची सेवा करणारे हे स्वामी गुरुस्वरूप झाले. त्यांच्या कृतार्थ जीवनाचा महत्त्वाचा कालावधी श्रीक्षेत्री वाडीतच झाल्याचे त्यांचे वाडीवर निस्सीम प्रेम होते. गुरुकृपेने, महापुरुषांच्या सत्संगाने अनेक यात्रा संविधान पायी केल्या. नारायण स्वामींच्या कृपेने कडकडीत वैराग्य निर्माण करून ते ज्ञानाधिकारी बनले. ब्रह्मचर्यातूनच त्यांनी संन्यासाश्रम स्वीकारला. त्यांची धर्मनिष्ठा, शास्त्रनिष्ठा, गुरुनिष्ठा ह्या निष्ठात्रयीला प्रसन्न होऊन आपल्या आनंद साम्राज्यावर विराजमान करून नारायण स्वामींनी गुरुसेवा हे साधन सर्वश्रेष्ठ आहे हे दाखवून दिले. त्यांच्यासारखी गुरुसेवा करण्यास कोणीही समर्थ नव्हते. दत्त संप्रदायामध्ये गुरुसेवेस अनन्यसाधारण महत्त्व आहे. संन्यास धर्माचे पालन करून गुरुपूजा, गुरुस्तुती, गुरुस्मरण करूनच गुरुरूप बनले. कृष्णानंद सरस्वती स्वामी महाराजांची समाधी नारायण स्वामींचे समाधीला लागूनच आहे. ब्रह्मचर्यापासूनच संन्यास दीक्षा आणि गुरूंच्या सान्निध्यात राहून श्री दत्त व गुरुसेवा केली. गुरुशिष्य संवादात्मक ग्रंथ लिहून सामान्य लोकांना तत्वबोध व्हावा या उद्देशाने त्यांनी अज्ञानतिमिर दीपक नावाचा वेदांत रहस्य प्रतिपादक ग्रंथ संस्कृतमध्ये लिहून त्यात वेदांत रहस्याची उकल केली आहे. ईश्वर प्राप्तीचा मार्ग शुद्ध व सुबोध करून सांगितला आहे. असे अखंड सेवा करणारे श्री कृष्णानंद स्वामी गुरुकृपेने याची देही याची डोळा मुक्तीचा सोहळा पाहून शके 1749 फाल्गुन व 7 शनिवारी प्रातकाली गुरुचरणी लीन झाले. कृष्णानंद सरस्वती परंपरागत 550 वर्षे दत्तगुरूंची अखंड सेवा करणाऱ्या पूजक मंडळीच्यासाठी प्रेरणा केंद्र आहेत. त्यांनी केलेल्या आदर्श गुरुसेवेसारखी सेवा सर्व दत्तभक्तांकडून त्यांनी करून घ्यावी हेच त्यांच्या चरणी विनम्र प्रार्थना. नारायण स्वामींचे एकनिष्ठ शिष्य म्हणून व गुरुशिष्यांच्या उत्कट प्रेमाचे प्रतीक म्हणून नारायण स्वामींच्या मंदिराच्या डाव्या बाजूला श्री कृष्णानंद स्वामींच्या सुंदर पादुका स्थापन करण्यात आल्या. स्वामींचे पूजक मंडळीवर अत्यंत प्रेम होते. आजही मनोहर पादुकांचे त्रिकाळ अर्चन केले जाते. दत्तगुरु मित्रांनो.